सोप्या खाली लय मोठा साप आहे. पळ 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 पळ. काय भानगडी कसली गडबडी? हो दादा, सोप्या खाली लय मोठा साप आहे. लय लांब काय, लय मोठा आहे. रामभाऊ काय घाबरू नका, आपल्याकडे एक माणूस आहे सापा काढणारा, त्याला आता लगेच बोलवून घेतो मी. काय हॅलो, आमच्या घराच्या शेजारी लय मोठा साप निघालाय रामभाऊच्या घरात. हा येत आहे का लवकर? हा या 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 जरा. हा कुठं आणलाय माणूस दादा असला? हा अहो रामभाऊ, हा आफ्रिकेमधून आपल्या पाटेसमध्ये आलाय, पण साप लय चांगल्या प्रकारचे पकडतो. कुठे आहे साप? हे काय सोप्या खाली, सोप्या खाली. लय मोठा साप आहे, एवढा मोठा आहे का झाडे इतकाच लांब आहे. अहो किती बी मोठा असू द्या, मी नाग, घोणस, मन्यात अशी एका हाताने पकडतो, एका हाताने. आणि तुम्हाला दादा येंडाकोंडा माहिती का? येंडाकोंडा तो सगळ्यात मोठा साप आहे, तो पण मी असा सहज पकडतो हाताने हाताने. आता कसला येंडाकोंडा? ते आफ्रिकेमध्ये असतो, ते इथं नसतो, तुम्हाला ते माहित नाही. रामभाऊ कसला खतरनाक माणूस आणलाय मी, ते कसले बे साप काढते. चला साप ए, पकडू. अथर्व, थांब रे तू इथं थांब. आणि काठी कशाला घेतली? साप मारायला. आणि मग मला कशाला बोलावलंय? ठेवा तिथं काठी, मी हाताने साप पकडतो, हाताने. ठेवा ठेवा तिथं. चला. चाललंय हा. हा, दादा लय मोठा साप आहे, काय कपड्यात गेलं एवढं बोंबलत. रामभाऊ आतमध्ये सापच नाही. साप नाही ना, हे कसं पळून गेलं मोकरच. अहो रामभाऊ, तुमच्या सोप्या खाली पाल बघूनच चिंगाट पळाली. काय दादा माणूस आणलाय, पाणीला बघून पळून गेला. आफ्रिकेतून आणलाय ना अमेरिकेतून आणलाय. हा